मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. इट्स अ टीम वर्क. माझ्या डोक्यात सगळा प्लॅन रेडी आहे, कोणी कोणी कधी कधी आणि काय काय करायचंय. मी तेव्हा तेव्हा ते त्या व्यक्तीला सांगेन. हं, फक्त या सगळ्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन करावं लागेल नीट. हे बघ, त्याच्यासाठी जे काही करायचंय ना ते सगळं आपण करू. पण हे सगळं असं थोडा उलटा घास होतोय ना, मला माहिती आहे, पण आपण सगळ्यांनीच कार्तिकशी नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न केलाय आणि तो कन्व्हिन्स नाही होते. त्यामुळे आता हे करण्यापासून आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाहीये. वी ॲग्री. नाही, आम्हाला पडणारच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण काय आता पुढची स्टेप काय? घरातलं वातावरण जास्तीत जास्त नॉर्मल करणं, म्हणजे निदान तसा प्रयत्न तरी करणं. कार्तिकला त्याच्या या शेलमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. लेट्स बिगिन टुगेदर. उत्तरा, तुला ते हार्मोनियम आवडलं होतं तर घ्यायचंच ना? अरे नाही, बघू ना आपण अजून 1-2 ठिकाणी. अगं कशाला? तुला वेळ नाहीये का? अगं वेळ नाही म्हणून नाही म्हणत आहे मी. ते हार्मोनियम चांगलं होतं, शिवाय किंमतही योग्य सांगत होते. आणि फारुखबाई आपल्या ओळखीचे आहेत. अगं आणखी डिस्काउंट दिला असता तुला. हो बरोबर आहे, पण उद्या बघू ना हवं तर. उत्तरा, तुला तुझ्या घरी रियाज करता यावा आणि तुला आजच ते हार्मोनियम घ्यायचं होतं म्हणून आपण इतकं तडकाफडकी आलो. आणि आता तू म्हणते ओके ओके, तू म्हणशील ते हार्मोनियम घेऊया, मग तर झालं. आणि अरे तू त्यात एक्सपर्ट आहेस म्हणून तर तुला घेऊन आले सोबत. कार्तिक, मगाशी तू फारुखजींशी स्वरांवरून इतकं भरभरून बोलत होतास ना, मला पुन्हा एकदा जाणवलं, संगीत तुझा श्वास आहे. उत्तरा प्लीज. ओके, आय नो तुला ह्या विषयावर डिस्कशन नकोय, पण कार्तिक, ज्या गोष्टीपासून तू लांब पळतोस ना, त्याच गोष्टीमुळे तुला जास्तीत जास्त आणि खरा आनंद मिळतोय. तुझं संगीत, तुझं गाणं. उत्तरा, तुला एक सांगू, आता सध्या मला काहीच करावं असं वाटत नाहीये. मनात एक रेस्टलेसनेस आहे, कुठेच कम्फर्टेबल वाटत नाही. फक्त श्रुती बरोबर असली की बरं वाटतं. त्या इन्सिडेंट नंतर मी पुरता संपलो होतो, तुटलो होतो. पण श्रुती होती म्हणून स्वतःला सावरू शकलो. आणि त्या भरात तिच्यावर चिडचिड सुद्धा केली, पण तिने समजून घेतलं. आणि तू म्हणतेस ना की मी गायलो तर मला बरं वाटेल. असेलही कदाचित तसं, असेलही. पण मी खरं सांगतोय अगं, आता मला कुठलीच गोष्ट कम्फर्ट देत नाहीये. श्रुती सोबत आहे म्हणूनच मी इतका मोठा शॉक पचवूनही टिकलोय. ती माझ्यासोबत नसती ना, तर आता मी काय केलं असतं मला नाही माहिती. चला तर मग, ऑल सेट. एक मिनिट बाबा, मला तुम्ही सगळेच जण इथे असताना आणखी एका गोष्टीची कबुली द्यायची आहे. आता कुठल्या गोष्टीची कबुली द्यायची? कार्तिक आज ज्या विचित्र परिस्थितीत आहे ना, त्याची जबाबदार मीच आहे. म्हणजे पूर्णपणे नसले ना तरी थोडीफार आहे. आय एम रिअली सॉरी. आणखीन कशा कशासाठी कारणीभूत आहेस ना ते पण सांग. नाही तर काय, सगळ्या गोष्टींचं खापर स्वतःवर फोडण्यात श्रुतीचा अगदी हातखंड आहे. नाही तर काय माई. अगं आता आम्हाला जे काही तू समजावून सांगितलंस ते आम्हाला सगळ्यांना पटलं, पण आत्ता जे काही बोललीस ना ते आम्हाला कोणालाही पटलेलं नाही. हे बघ, जे काही घडलं ना त्याला कार्तिक जबाबदार आहे, तू जबाबदार नाहीयेस. हो आई, मी फक्त म्हणत होते की हे बघ श्रुती, जेव्हा तुझी चूक होती तेव्हा मी तुला बोललेस ना, मग आता तुझी काही चूक नाहीये. मग मी सगळे असे इथे हॉलमध्ये मीटिंग आहे का कसली?
तू का अशी मध्ये उभी आहेस? नाही मी बसतच होते. आणि आई तू मला बघून एकदम बोलायचं का थांबलीस? अरे असं काय नाही, माझं बोलणं झालं होतं म्हणून मी थांबले. असावरी, अगं मगाचपासून तू मला काहीतरी सांगतेस, आपल्याला स्वयंपाकघरात काम आहे ना. चल 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 आले. काहीतरी करा वेगळं. हं, हं. अरे माझं काकाकडे काम होतं. काय काम होतं? झालं. मी मी हे, पेपर पेपर वाचत होतो. आता या वेळेला हा पुन्हा वाचतोय. संपादकीय. अरे काय छान लिहिलाय लेख. तूही वाच. नाही नको. मी ते टीव्ही बघत होते. टीव्ही बंद आहे माई. नाही बघत होते म्हटलं मी. झालं माझं बघून. मी तर अभ्यासाला बसले होते. मोबाईलवर अभ्यास करतेस? मी तिच्याजवळ बसून तुझी वाट बघत होते. बरं. काय सुरू होतं मगाशी? मगाशी काय केव्हा मी आलो तेव्हा. कुठे काय काही नाही. श्रुती, हं? तू माझी वाट बघत हॉलमध्ये उभी नव्हतीस. माझी टीव्ही बघत नव्हती. बाबा या वेळेला पेपर वाचत नव्हते. योगायोगाने तुम्ही तिथे नव्हतात. तुम्ही काहीतरी बोलत होतात जे मी आल्यावर अब्रप्टली बंद केलं. स्वतः खरं खरं सांग, काय बोलत होता? अरे नाही रे, कुठे काय, आम्ही काही असं ठरवून वगैरे बसलो नव्हतो तिथे. आता खरं सांग. खरंच सांगतेय मी. खरं सांगतेस? हं. घे माझी शपथ. हा हॅलो. हॅलो, कार्तिक दर्शने बोलताय का? हो बोलतोय. हा नमस्कार, मी गणपुले बोलतोय. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. हा नाही नाही, बोला ना गणपती साहेब. ऍक्च्युली त्या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडं डिस्कस करायचं होतं. काय डिस्कस करायचं आता? मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय. कार्यक्रम काय झालं? कार्तिक तिकडे अगं, काय तिकडे? पाल आहे. हॅलो, मी तुम्हाला फोन करतो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. कार्तिक बघ ना प्लीज. अगं कुठे आहे? भिंतीवर आहे. अगं भिंतीवर काही नाहीये श्रुती. आहे. अगं नाहीये, तूच बघ बघ. कपाटामागे गेली असेल. गेली आहे ना आता? दिसतेय का? नाही ना? रिलॅक्स. मी जरा एक फोन करतो. पण मला भीती वाटतेय. अगं तू बॉक्सर आहेस ना, पालीला काय घाबरतेस? अरे बॉक्सर आहे म्हणून काय असं कुठे लिहिलंय का की बॉक्सर मुलीने पालीला घाबरू नये वगैरे. मला त्या कपाटातनं कपडे काढून. बरं ठीक आहे, देतो. हं? शांत हो, देतो. आधी एक फोन करतो. तुला फोन महत्वाचा आहे की मी? बरं चल. नाहीये ती. वहिनी, हळद बघितलीत का? नुसता रंग आहे, चव म्हणून नाही. बोललं पाहिजे आपल्याला. काय झालं वहिनी? कसला एवढा विचार करताय? काही नाही ग. कार्तिकचा ना
वहिनी एक सांगू, कार्तिकची काळजी नका करू. श्रुती खूप छान सांभाळते त्याला. हो ग. वहिनी मला ना या मुलीचं खरंच कौतुक वाटतं आणि कधी कधी वाईटही वाटतं, कारण कधीतरी मीही तिला अंडर एस्टिमेट केलं होतं. तिने जे काही केलंय आणि आज ती जे काही करतेय ना, ते बघून तिच्याबद्दलचं माझं मत पूर्णतः बदललंय. आज तिने आपल्या सगळ्यांना बोलवून आपल्याशी बोलली. ते बघून सगळ्या घराला एकत्र घेऊन जायची धडपड, कार्तिक बद्दलची तळमळ दिसत होती. वहिनी वहिनी, कार्तिकची मला आता अजिबात काळजी वाटत नाहीये आणि तुम्हीही करू नका. खरंय ग, पण या पोरांच्या लहानपणापासून त्यांची काळजी करायची सवयच लागलीये मला. हे कायमच बिझी होते, पण तरी आता एका गोष्टीचं समाधान आहे, तितक्याच तळमळीनं काळजी करणारी दुसरी व्यक्ती या घरात आलीये. झालं तर मग. श्रुती कार्तिकची काळजी घ्यायला कमी पडतीये म्हणून मला कार्तिकची काळजी वाटतेय असं नाहीये ग. उलट ज्या पद्धतीने ती कार्तिकच्या पाठीशी उभी आहे ना, ते बघता कार्तिकनी ह्या सिच्युएशन मधनं लवकरात लवकर बाहेर पडावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्याचं जे स्वप्न आहे ना, ते पूर्ण व्हायला हवं ग. अगं, ह्या दोघांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम नाव कमवावं आणि संसारही तितक्याच नेटाने करावा, एवढीच अपेक्षा आहे माझी. वहिनी, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. का थांबलास? हिम्मत होत नाही. असं वाटतंय हक्क गमावून बसलोय यावरच. कुठे चाललास? थांबवत नाहीये इथे. इथे थांबवत नाहीये. कार्तिकी, तुझी खोली अरे. आहे ना. आजोबा होते तेव्हापासून ही जागा सगळ्यात हक्काची आणि जवळची वाटते. सगळ्यात सिक्युअर वाटतं इथे. एक वेगळीच एनर्जी जाणवते. कारण माहिती, कारण ह्याच खोलीत आजोबांनी मला गाणं शिकवलं होतं. पण मग तरी इथे थांबायचं नाहीये. हो, कारण ह्याच सगळ्याची आता मला भीती वाटते. अगं, कार्तिक, कदाचित माझे शब्द चुकत असतील, पण तू ना खूप ओव्हर रिॲक्ट करतोयस. म्हणजे या सगळ्या गोष्टींना उगाच खूप महत्व देऊन मोठं करतोयस तू. हे बघ, एखादी मैफिल फसणं किंवा कार्यक्रम हातातून जाणं या गोष्टी कॉमन आहे. इट्स अ पार्ट ऑफ प्रोफेशन. श्रुती, अगं एवढ्याच गोष्टी मनात धरून बसेन का ग मी? नाही, तुझ्या मनात अजूनही काहीतरी चालू आहे. कसली तरी चलबिचल आहे आणि तीच जाणून घ्यायची आहे मला. त्याचा काही उपयोग नाहीये आता. हे बघ, उपयोग आहे की नाही मला माहिती नाही, पण आपलं ठरलं आहे ना, आपल्यात काही सिक्रेट नाही ठेवायचं. सिक्रेट नाहीये अगं. स्वप्न म्हणू शकतेस. श्रुती, मला मैफिली नाही मिळणार, लोक मला गायला नाही बोलवणार, फक्त यामुळे अपसेट नाहीये अगं मी. तुला म्हटलं होतं ना की
मला लाज वाटते अगं माझी. मी खूप काही ठरवलं होतं मनात, खूप पूर्वीपासून, एक लॉंग टर्म प्लॅन, आणि तो खरा करायचाच असंही ठरवलं होतं. पण आता असं वाटतंय की सगळं संपलंय. तो प्लॅन एक प्लॅनच राहणार, कधीच वर्कआउट नाही होणार. कुठला प्लॅन? कशाबद्दल बोलतोयस तू? श्रुती, जेव्हापासून आजोबांनी मला शिकवायला सुरुवात केली ना, तेव्हापासून सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यांचं शिकवणं रुजत होतं माझ्या. मी मोठा झालो, गायला लागलो, तेच करिअर निवडलं. पण फक्त प्रसिद्धी, नाव, पैसा यासाठी नाही. आजोबांकडून मला जे जे मिळालंय ते पुढच्या पिढीत टिकून राहावं, दिवसागणिक वाढत जावं अशी इच्छा होती माझी. आणि म्हणून एक स्वप्न पाहिलं होतं, संगीत अकादमीचं. मला आजोबांच्या नावाने संगीत अकादमी सुरू करायची होती. स्वरगंधर्व दिगंबर दर्शने संगीत अकादमी. आणि म्हणूनच तर जीवापाड मेहनत घेत होतो, गात होतो. तुला माहितीये, एखाद्या मैफिलीनंतर एखादी आई जेव्हा तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे यायची आणि म्हणायची ना की तुम्ही क्लासेस घेता का, त्या एका प्रश्नातही मला माझं स्वप्न खरं होताना दिसायचं. पण आता सगळं संपलंय अगं. इथे लोकांना मीच गायला नकोय, सगळे कार्यक्रम कॅन्सल करतात. हे अकादमी वगैरे फार लांब राहिलात. इतकं सगळं होतं तुझ्या मनात, मला कधीच काही बोलला नाहीस. तू माझ्यापासून हे सगळं का लपवलंस? लपवली कुठे अगं? वेळ गेल्यावर का होईना. काहीही वेळ गेलेली नाहीये. तू तुझं नको ना ठरवूस सगळं. हे बघ, आता ते फक्त तुझं स्वप्न नसेल, ते आपलं स्वप्न असेल. हे स्वप्न फक्त स्वप्नच राहणार श्रुती, सत्यात नाही उतरणार. उतरेल. आपण सत्यात उतरवूया. ही अशी वाक्य बोलायला, ऐकायला छान वाटतं, पण त्यासाठी माणसाची किमान पात्रता असायला हवी. माझी तीही नाही. कार्तिक, अरे तू असं का बोलतोस? हे बघ, तू माझं म्हणणं ऐकून घे. श्रुती, आपल्यात हे जे काही बोलणं झालंय ना, ते पहिलं आणि शेवटचं. इथून पुढे हाही विषय बंद. हॅलो. हा, मिस्टर गणपुले बोलताय का तुम्ही? हा, गणपुले बोलतोय. आपण कोण? नमस्कार, मी श्रुती दर्शने बोलतेय. श्रुती दर्शने? हा, म्हणजे मिसेस कार्तिक दर्शने बोलतेय. हा, अच्छा, मिसेस कार्तिक दर्शने. बोला ना मॅडम, मी आपली काय सेवा करू? नाही, सेवा असं काही नाही. मला असं विचारायचं होतं की तुम्ही काल कार्तिकला कॉल केला होतात ना? हो, केला होता, पण त्यांनी मध्येच ठेवला. नंतर करतो म्हणाले होते, बट आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. ओके. पण मग नंतर काही बोलणं झालं का तुमचं त्याच्याशी? ते म्हणाले होते करतो म्हणून, पण अजून फोन आला नाहीये. अच्छा, नाही, मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, म्हणजे ऍक्च्युअली रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही परत त्यांना फोन नाही केला तर बरं होईल. म्हणजे मॅडम, आमचं काही चुकलं का? नाही हो, तुमचं काही नाही चुकलं. म्हणजे कसं असतं ना, त्यांचा रियाज वगैरे असतो, बिझी असतात ना ते. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही मला कॉल करा याच्या पुढे. बरं. माझा नंबरही सेव्ह करून घ्या. ओके मॅडम. नाही, कार्यक्रमाच्या संदर्भात काही असेल तरी तुम्ही माझ्याशीच बोला. म्हणजे मीच आता त्यांच्या तारखा वगैरे सगळं बघते ना. अच्छा, म्हणजे सगळी सूत्र तुम्ही हातात घेतलीत वाटतं. नाही, तसं नाही.
पण मीच याच्या पुढे त्यांची मॅनेजर आहे असं समजा. मी ऍक्च्युली काल त्याच्यासाठीच फोन केला होता की कार्यक्रमाचं नक्की समजायचं का. हो हो अगदी नक्की नक्की समजा. बर, मी लवकरच आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला कळवतो. हो चालेल. आणि आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूच या. थँक्यू गणपुले साहेब. हो मॅडम, थँक्यू. अच्छा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.